उदयकुलं श्रेष्ठ चन्दनं दिव्यजला गन्धर्वनारायणराधकां नित्यपुरुषां ईश्वरीं सर्वभूतानां नामभूमये श्रियम् तस्मै श्री गुरुवे नमः। श्री रामकृष्ण महाराज सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। आपण झाडाची बी फोडून पाहिली तर त्यात काहीच नसते, परंतु तीच बी जन्मून पुरली तर तिच्यापासून मोठ्या वृक्षाची निर्मिती होते. श्री गुरुदेव दत्त. हरि ओम रामृषयदिद्वयेना मंत्रो पुनः दस्तुसो अस्मानुक्षीतदन्धयुक्तैः हरि ओम क्रीडादेवोर्मधुरयज्ञनीर्बृहस्पतिरुक्थामदानिकगुंसितद्विश्वे देवास्तु तवारप्रतिगुणाकर्मामायं श्रीर्मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमतीं देवेभ्यो वाजुमुद्यासुं सश्रूषेण्यां मनुष्येभ्यस्तम्ना देवानबन्धुशोभाये पितरोनुमदन्तु. ओम शांति शांति शांति. आज सद्गुरुकृपेने 210वी बैठक संपन्न होते. या बैठकीचे यजमान ही मकरंद कुंटांडेकर आहे. यापुढे मागील सेवांचा आढावा वाचला जाईल. त्याच्यानंतर कुंटांडेकर काका व कुटुंबीय अनुभव कथन करतील. अनिल उपासनी काका भागवत कथा निरूपण करतील. गुरुसेवा कार्याची माहिती ही केतन अत्रे देतील. त्यानंतर स्तोत्र पठण, आरती व प्रसादाने बैठकीची सांगता होईल. श्री गुरुदेव. मागील महिन्यामध्ये आपण 3 सेवा घेतल्या. सद्गुरुकृपेने महड गणपती स्टॉल जो आपण लावला होता त्याच्यामध्ये ग्रंथसेवा 2740, पावती सेवा 108 रुपये, एकूण सेवा DSK विश्व या ठिकाणी आपण जो स्टॉल लावला होता तिथे ग्रंथसेवा 4835 रुपये, पावती सेवा 5828, एकूण सेवा 10663. फर्ग्युसन कॉलेज इथे ग्रंथसेवा 7865, पावती सेवा 1908, टोटल सेवा 9773. अशी म्हणून आपली 31 जानेवारी, 1 फेब्रुवारी आणि 2 फेब्रुवारी या 3 दिवसामध्ये 23,284 एवढी सेवा सद्गुरूंनी अर्पण झालेली आहे. तर जे सद्गुरूंना अपेक्षित आहे की सर्वांनी एकत्रित येऊन सेवा केली पाहिजे. तर असं लक्षात येतं की म्हणजे आपण ज्यावेळेला आपल्याला सेवा करणं शक्य नाही आहे की एवढ्या 3ही सेवा एकत्रपणे आपल्याला आपण जमत नाही करायला. आपण मागच्या वेळेपासून अजून 2 सत्संग मंडळांची पण मदत घेतोय. तर हे खरंच जमेची बाजू आहे की एवढी
तीनही दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला सेवा करणं जमतंय आणि असंच आपण पुढे चालू ठेवलं पाहिजे। याच्यात जे काय आपलं चुकलं असेल हे सगळं आपलं आहे, जे काय चांगलं झालेलं असेल हे सगळं सद्गुरूचरणी आपण अर्पण करूया। श्री गुरुदेव। त्यानंतर आता माझ्याकडून काय सेवा करून घेतली जरा सांगणार आहे मी। माझी दुसरी सेवा म्हणजे गुरुचरित्र पारायण। आपल्या मठामध्ये साधारण 2001 पासून किंवा वर्षभर 7 दिवसाचे पारायण सुरू झालेले आहे। जवळजवळ 10-15 जण आम्ही होतो, 12 जण होतो आम्ही। 7 दिवसाचे पारायण होतं। 7 दिवस मठातच राहायचं आणि पारायण करायचं संपूर्ण आणि मग जायचं, असा क्रम होता। प्रत्येकाला साधारण महिन्यातून एकदा 2दा असं येत होतं। मलाही तसंच झालं, म्हणजे खूप जणांकडून सेवा त्यांचं अशा प्रकारे खूप जणांनी म्हणजे माझी सेवा झाली। मी रोज सकाळच्या ठिकाणी 7 दिवस थांबून पारायण करून निघून जात होतो, अशा प्रकारे सेवा झाली। पण याच्या पुढे एक असे महत्त्वाचं सांगायची गोष्ट अशी म्हणजे की गुरुदेवांच्या आशीर्वादाने गाणगापूरच्या ज्या पादुका आहेत, अर्थात ते माहिती आहे पण मला हे सांगावंसं वाटतं परत की पादुका ज्या आहेत त्या पादुका मी स्वतः हातावर घेऊन लेपन केलेलं आहे। याची गोष्ट अशी सांगत होती की आम्हाला गाणगापूरला जायचं होतं। श्रीकांत निसळ म्हणे माझे गुरुजी ओळखीचे आहेत, तुम्ही त्यांच्याकडे जा, मी त्याला सांगतो। अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या गाणगापूरच्या गुरुजींना सांगितलं आणि आम्ही तिकडे गेलो। त्या ठिकाणी गुरुजींच्याकडे तिथं राहणार। सकाळी पहाटे त्यांनी मला 3 वाजता उठवलं, आंघोळ करून ओला त्यांनी तसंच ते म्हणले कुठले तुमचं वापरायचं नाही। त्यांच्याकडे एक सोळं होतं, ते तसंच ओल्याने ते सोळं काढायचं, सोळं नेसायचं आणि मंदिरात जायचं। एक एवढी मोठी आशीर्वाद आपल्या लोकांना या गाणगापूरच्या पादुका छोट्याशा झरोक्यातून पाहावे लागतात, पण गुरुदेवांचे आशीर्वाद एवढे। किंवा माझं पारायण जवळजवळ पुढे 4-5 वर्ष मी पारायण केलेलं होतं, त्याचे आशीर्वाद म्हणा किंवा गुरुदेवांचे आशीर्वादच आहेत, म्हणजे त्यांच्याशिवाय हे होऊ शकत नाही। मला त्यांनी गुरुजींनी मंदिरात नेलं आणि पादुकांवर संपूर्ण अत्तर आणखीन ते हे टाकून लेपन करून दिलं। माझ्या डोळ्यातून घाणारा अश्रू वाहिले। काय एवढं मोठं ज्या लोकांना गुरुदेवांचे गुरु आहेत ते, त्यामुळे त्यांचं चेहरा मी लेपन केलं आणि त्यानंतर त्या गुरुजींनी मला आतमधले सगळे जे देव आहेत, आतले जुन्या काळातले ते सगळे देव दाखवले। अशा प्रकारे गुरुदेवांनी माझ्याकडून ही सेवा करून घेतली। त्यानंतर श्री गुरुदेव श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज की जय, मान नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय, सिद्धांत अवधूत। आणि पर्वकाळ तर सुरूच आहे महाकुंभ। या सर्व पवित्र अशा वातावरणात मकरंद साहेब पुणतांबेकरांचं सत्संग, त्यांच्यावर एवढी गुरुकृपा आपण ऐकलंच आहे सर। काय नावात मकरंद आहे, मध आहे। गुरुकृपेचं सर्व प्रकारचं मध त्यांनी चाकलं। अहो ही जी गुरुचरित्राची सेवा त्यांना जी गुरुकृपेने मिळाली ना, ही जीवनाचं कल्याण करणारी आहे। काही मोक्ष बघायची गरज नाही, मला अधिकार नाही काही सांगायचं, परंतु एवढी मोठी गुरुकृपा आहे की ज्या खोलीमध्ये आपले गुरुदेव गुरुचरित्राचं पठण स्वतः करायचे, त्या खोलीमध्ये तुम्हाला परवानगी मिळाली, केवढं भाग्य आहे, धन्य झालं जीवन आपलं। आणि आम्हाला सुद्धा याचा हेवा वाटतो। मी यापूर्वी नाशिक सत्संगात होतो, त्यावेळेला तिथे भट साहेब होते, ते पण त्यांना पण ही संधी होती। आणि मी त्यांना एकदा विचारलं, कारण गुरुचरित्र वाचण्याची परवानगी मला गुरुदेवांनी दिली होती, त्यांची कृपा। मी विचारलं होतं गुरुदेवांना, हो वाचा मला।
तर आम्ही भटांना विचारलं की याचं गुरुदेवांना विचारायची काय आपली हिंमत नव्हती. मी भटांना विचारलं की अहो माझ्यासारख्याला मिळेल का म्हटलं संधी. निसार साहेबांना जास्त माहिती आहे गुरुदेवांचे काय कडक नियम होते, यांनाही माहिती आहे. तर भट म्हणाले व असं असं आचरण आहे, इतके नियम पाळावे लागतात. मी म्हटलं माझ्याकडूनही एवढे नियम पाळले जातात. मुख्य म्हणजे अन्नशुद्धी. गुरुदेवांनी जे सांगितलंय बाहेरचं भट प्राध्यापक भट नाशिकचे ते बाहेर पाणी सुद्धा पित, पाणी सुद्धा प्रवासाला गेले, तीर्थयात्रेला गेले स्वतः किंवा मग आपले गुरुदेव जे करायचे ते स्वतः तिथे विहीर बघून तेवढं पाणी काढून आणि मग आपली क्षुधा जी आहे ती शमवायची. इतकी कडक तपश्चर्या. माझी पात्रता नाही, त्यांची कृपा आहे. पण आपली गुरुदेव सांगता ना की तुमचं भांडं तसं पाहिजे म्हणून. मी तर खूप द्यायला तुम्हाला तयार आहे, परंतु तुमची तशी पात्रता पाहिजे. पण मला या सगळ्या लोकांचा तुम्हाला वंदन आहे. आणि आमचं भाग्य की तुमच्यासारख्या लोकांच्या मुखातून आम्हाला ते अनुभव ऐकायला मिळतात. एवढे दिव्य अनुभव आमच्या वाटेला आलेले नाही. तुमच्या वाटेला आम्ही सामान्य माणसं असल्यामुळे सामान्य अनुभव आहे आमच्या वाटेला. आणि अनुभवाचा एक भाग म्हणून सांगतो की काय करायला लगेच सुरू करायला इतकं खरे. पण मला अनुभव सांगण्याचा मोह होतो. अनुभव ही आपल्या सत्संगाचा एक महत्वाचा भाग. 16 तारखेला आपल्याला सगळ्यांना माहिती की दिनांकानुसार गुरुदेवांचा वर्धापन दिन होता. खरं वर्धापन दिन म्हणण्यापेक्षा प्राकट्य दिन आहे. हे गुरुतत्व आहे. हे गुरुतत्व प्रकट होतं, अप्रकट असलेलं प्रकट होतं. या गुरुतत्वाला पंचमहाभूताचा देह नाही. आपल्याला वाटतं आपला पंचमहाभूताचा देह. गुरुदेवांनी फरक स्पष्ट केलाय की जन्म घेणे आणि जन्म होणे याच्यात फरक आहे. त्यांनी त्यांच्या इच्छेने आणि भगवंताच्या इच्छेने जन्म घेतलेला. आणि गुरुदेवांचं रूप हे परिपूर्ण रूप आहे. आणि हे परिपूर्ण रूप परब्रह्म स्वरूपामध्ये विलीन होईल. त्यामुळे गुरुतत्व हे शाश्वत आहे, अनंत काळ आहे, ते कायम टिकणार आहे आणि आपल्याला अनुभव येतात. आत्ता या ताईंनी अनुभव सांगितला. असाच एक अनुभव आता काय मला आवडलं जात नाही. असा एक अनुभव नाशिक सत्संग मंडळामध्ये मोराणकर ताई आहे. खूप चांगली सेवा आहे त्यांची. त्या मोराणकर ताईंनी असा एक अनुभव सांगितला त्यांचा स्वतःचा की नाशिकला त्यांच्या घरी वेळ झाला की सांगा. नाशिकला त्यांच्या घरी एक MSCB मध्ये इंजिनियर आले. काही त्यांची तक्रार गेली असेल आणि ते आल्यानंतर त्यांनी काही ती तक्रार वगैरे बघितली आणि ते वारंवार यायला लागले. 3-4 वेळा ते आले आणि आल्यानंतर त्या बाईंना शंका आली की कावर पुरा पुन्हा येते. आपण तर तक्रार सांगितली, सगळं झालं, समस्या सुटली. आणि मग तिसऱ्यांदा ते जे आले त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं, परमेश्वरी कृपेने मोराणकर ताई दिसायला सुंदर आहे. त्याने असं सांगितलं की मी तुमच्याकडे वाईट हेतूने आलो होतो, 2दा आलो, पण ज्यावेळी गुरुदेवांचा फोटो मी पाहिला, त्यांनी सांगितलं की आता ते आले गुरुदेवांचा फोटो बघितला आणि सगळा बदल झाला. हे सामर्थ्य आहे. गुरुदेव म्हणता माझा फोटो आहे, माझं कवच आहे, माझं संरक्षण आहे. हे संरक्षणाचं तुम्ही महत्त्व लक्षात घ्या. आणि असा अनुभव मोराणकर त्यांनी सांगितला आणि अत्यंत कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. त्यांची खूप चांगली सेवा आहे. दिनविशेष मी इथे उल्लेख केला की ते दिनविशेष आपण सुरू करायला पाहिजे. ठीक आहे, तो मी माझा अनुभव सांगतो. मला 16 तारखेला सत्संग मंडळाने त्यांची सगळ्यांची अशी इच्छा आहे की भागवत सप्ताह आयोजित करावा. आणि भागवत सप्ताह आयोजित करण्यासाठी आमच्या सर्व गुरु बंधू भगिनींची तयारी व्हावी या दृष्टीने भागवताची, श्रीमद भागवताची ओळख या विषयावरती तुम्ही बोल असं त्यांनी सांगितलं. मला दिले 2 तास. मी तिथल्या अध्यक्षांना म्हटलं अहो माझी शारीरिक क्षमता नाही, आता मला कोरड पडते आणि इतका वेळ बसवलं जात नाही. ते म्हणाले ठीक आहे काका, तुम्हाला हवं तितका वेळ बोला, काय हरकत नाही, आम्ही नंतरची वेळ ॲडजस्ट करू, आपले स्तोत्र वगैरे आहेत, सगळं आहे. आणि मी भागवताविषयी बोलायला बसलो आणि 2 तास पूर्ण झाले. कोणताही त्रास झाला नाही. ही गुरुकृपा आहे. माझा मोठेपणाने माझा जो आहे वस्तुस्थिती मी सांगितली. अर्धा तास जेमतेम मी बोलतो. आतऱ्यांनी जर ठरवतो द्या ज्यांना जास्त वेळ तर परीक्षा
अर्धा तास बोलतो, 2 तास गेले ना. मग मी 2 तास झाल्यावरती विचारलं, खूप मोठा हॉल आहे, खूप तो दत्त मंदिराचा खूप मोठा हॉल आहे, खूप लोक होते आणि शेवटच्या रांगेत जे बसले होते ना, मी असं विचारलं की तुमच्यापैकी कोणी एक हात जर वर केला की थांबून जा, तुम्ही थांबून द्या. आणि मागच्या लोकांनी हात केला, इथे पुढे कोणाला दिसणार नाही, तुम्ही पुढेच हात वर केला नाही. आणि मी हे बोलल्यानंतर मग अध्यक्ष उभे राहिले आणि अध्यक्षांनी सांगितलं, आता तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे 7 वाजता आरती होते, तिथेही 7 वाजता दत्त मंदिरच आहे, तिथेही 7 वाजता नियमाने आरती होते. आणि मग अध्यक्षांनी असं जाहीर केलं की अजून अर्धा तास काका बोलतील आणि 7:30ला आरती होईल. 16 तारखेला म्हणजे आता मागच्या वेळी याच्यामध्ये माझा मोठेपणा नाही आहे, मी ही गुरुकृपा सांगते. गुरुदेवांची अशी इच्छा होती की यांनी या भागवतावरती बोलावं, म्हणून मी बोलू शकलो, नाही तर माझी पात्रता नाही. दुसरा एक अनुभव असा आहे की गेल्या 1 वर्षापासून मला असा त्रास होतोय की माझ्या डाव्या डोळ्याला एक साधारण 2-3 महिन्याने पूर्ण अंधार होऊन जातो, काहीच दिसत नाही मला डाव्या डोळ्याने. त्याचा परिणाम उजव्या डोळ्यावर होतो. हा एक त्रास आहे, इथे फार्मसीमधले आहेत त्यांनी. दुसरा त्रास असा आहे की दोन हे दिसतात मला, एका वेळी 2 व्यक्ती. असं दिसल्यामुळे मग मी अस्वस्थ होतो आणि हा मला शनिवारी जायचं तर मला शुक्रवारी त्रास सुरू झाला. हा त्रास 2-3 महिन्याने होतो. मी सगळ्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे पुण्यातल्या आणि मुंबईला जाऊन सगळ्यांनी असं सांगितलं की या तुमच्या आजाराला डेड बॅक सिंड्रोम म्हणतात. म्हणजे तुमचं कॅटरेक्टचं ऑपरेशन हे जवळजवळ 20-23 वर्षापूर्वी झालं आहे. कालांतराने त्याच्या भोवती जे आवरण असतं लेन्स भोवती ते निघून जातं, लेन्स अस्थिर होते. लेन्स अस्थिर झाली की तुम्हाला दिसत नाही. हा त्याच्यातला भाग आहे. आणि जर तुम्ही 2-3 दिवस पूर्ण अंधारे झाला, म्हणजे एका डोळ्याने, दुसऱ्याने काही होणार नाही ते म्हणाले, पूर्ण अंधारे जर झाला तुम्ही, तर मात्र पुन्हा ऑपरेशन करावं लागेल. आता हा त्रास शुक्रवारी सुरू झाला. पुन्हा माझ्या मनात शंका, आपल्याला आम्ही शनिवारी सकाळी मी जाणार होतो, जाता येतं का नाही, आपल्याला भागवत सांगता येतं का नाही. पण गुरुदेवांना प्रार्थना केली, म्हटलं जर माझं भागवत सांगणं चुकीचं असेल, काही मी गैर बोलत असेल, भागवताला धरून बोलत नसेल, काय ते जे आहे ते आपल्याला समजतं, मी पामर आहे, तर जर असं आपल्याला वाटत असेल तर हा त्रास सुरू राहील, म्हणजे मी काही जाणार नाही, तिथे आयोजकांना कळवून देईल. तो त्रास थांबला प्रार्थना केल्यानंतर. मला कोणताही त्रास नंतर झाला नाही. एकटा गेलो व्यवस्थित आणि व्यवस्थित गुरुदेवांची सेवा झाली. हा एक अनुभव आहे. आता याच्यातला दुसरा एक भाग असा आहे, हा अनुभव मला 2 सांगायचे होते. यांनी म्हटल्याप्रमाणे असंख्य आपल्याला पदोपदी अनुभव येतात, गुरुदेवांचं अस्तित्व जाणवतं. तर मागच्या वेळेला मी महाकुंभाविषयी बोलत होतो. एक थोडा भाग त्याच्यातला राहिला, तो सांगतो. त्याच्यातला एक भाग असा आहे की त्रिवेणी संगम त्या ठिकाणी, आणि भागवतामध्ये भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हाही त्रिवेणी संगम. आता त्या त्रिवेणी संगमाचं काय मत आहे की त्या ठिकाणी 2 नद्या प्रकट स्वरूपात आहेत. गंगा आणि यमुना या प्रकट स्वरूपात आहे आणि सरस्वती मात्र गुप्त रूपात. असा हा त्रिवेणी संगम. आणि या त्रिवेणी संगमाच्या मागची कथा अशी आहे की एकदा भगवान श्रीकृष्णांना असं आढळलं की रुक्मिणी मातेची वेणी सुटलेली आहे आणि केस खाली जमिनीवर लोळले, असं त्यांना आढळलं. आणि शास्त्राप्रमाणे स्त्रीचे केस मोकळे सुटलेले असणं हे अमंगल आहे. मी शास्त्र सांगितलं, मी आजच्या विषयी काहीच बोलत नाही. आणि मुख्य म्हणजे कोणताही वक्ता जेव्हा बोलतो ना, तेवढे आता बसलेले जे सगळे ते अपवाद असतात, त्यांना लागू असतं. तर हे भगवान श्रीकृष्णांनी बघितलं की, आणि मग उपहासाने, विनोदाने, म्हणजे त्यावेळेला उपहासाने बोलायचे पती, त्यावेळेला उपहासाने थट्टेने बोलले ते. वेळ मिळाला ती पुढची गंमत सांगतो. आणि रुक्मिणी मातेला वाईट वाटलं, पतिव्रता वाईट वाटलं, त्यांच्या लक्षात नाही आला उपहास रुक्मिणी मातेच्या, हे विनोदाने बोलतायत हे त्यांच्या लक्षात नाही आलं. आणि इतका परिणाम रुक्मिणी मातेवरती झाला, म्हणजे त्यावेळी पत्नी इतका परिणाम करून घेत असे की रुक्मिणी माता मूर्छित पडली. मूर्छित पडल्यानंतर मग भगवान श्रीकृष्णांनी त्यांना उचललं, त्यांची वेणी घातली, 2 हात होते चतुर्भुज झाले, 2 हाताने मातेला सावरून धरलं,
राहिलेल्या 2 हाताने वेणी घातली म्हणून तिथे वेणी माधव. तिथे जे भगवान श्रीकृष्णांचं मंदिर आहे त्याला वेणी माधव म्हणतात, कारण भगवान श्रीकृष्णांनी मातेची, त्यांच्या पत्नीची, आपल्या मातेची वेणी तिथे घातली. आणि म्हणून तुमच्यापैकी किती लोक प्रयागला जाऊन मला माहिती नाही, परंतु भागवतात सांगितलंय. भागवत ऐका, प्रयागला जायची गरज, असं भागवत. तर मला तर वेणी त्या ठिकाणी घातली. तिथे आम्ही गेलो होतो, मी गेला असतो. तिथे एक वेणी दान नावाचा एक विधी, तो वेणीदान विधी सगळ्यांनी करा. म्हणजे एक प्रकारे पुन्हा सगळं त्या पती पत्नींचं लग्न वगैरे लावलं जातं. आणि त्याच्यातला एक भाग असा आहे, थोडा विनोदाचाही भाग असा आहे की फार बरं वाटतं, म्हणजे मला तरी बरं वाटतं. चौरंगावर बसवलं जातं त्या पतीला, खाली पत्नी पाय वगैरे धुते. फार रोमांचक प्रसंग, निदान त्या प्रसंगाचा अनुभव घेण्यासाठी. आणि पत्नी आजच्याही काळामध्ये तुम्ही विधी करायला गेले, तुमच्या पायावर पत्नी त्या पतीच्या पायावर डोकं ठेवते. आणि ज्याप्रमाणे आपल्या गुरुदेवांनी करायला सांगितलं, हात मागे घेऊन स्त्रियांनी कसं वंदन करावं, अशा प्रकारचं वंदन करून पायावर मस्तक ठेवून, आणि मस्तक ठेवलेलं आहे त्याच अवस्थेमध्ये गुरु सांगतात, हा आता म्हणा आमचे आतापर्यंत जे अपराध झाले ते सगळे अपराध आपण क्षमा करा, आणि यापुढे असे अपराध आमच्याकडून होणार नाही, असं गुरु म्हणाला. ते तिथले गुरुजी म्हणायला सांगतात, तुम्ही अनुभव घेतला असेल. आणि मग ते सगळं फार बरं वाटतं तेवढं. परंतु घरी परत आल्यावर जैसे थे. तर हा त्या सगळ्या तिथला अनुभवाचा एक भाग आहे, घ्यावा सगळं. आणि भगवंताचं जे दर्शन आहे, प्रयागा त्रिवेणी संगमातलं स्नान आहे, खूपच हे आनंदाचे प्रसंग आहे. आता 1-2 तरी श्लोक आपले व्हायला आहेत. आणि या ठिकाणी आता भक्तीचं महात्म्य नारद महर्षी सांगताय. संवाद नारद महर्षी आणि भक्ती मातेतला आहे. आणि नारद महर्षी भक्ती मातेला भक्तीचं महात्म्य सांगताय. काय मोठेपणा, आणि हे सगळं महात्म्य आपल्यासाठी. तर त्या ठिकाणी भक्ती मातेला ते सांगतायत, नारद महर्षी सांगतायत. पुन्हा मला आठवलं की गुरुदेवांनी सुद्धा पुन्हा या आता मला वाटतं गुरुवाणीचा आता 18वा भाग आहे ना, त्याच्यात गुरुदेवांनी भागवताविषयी त्याच्या अगोदर लिहिलंय, पण आता तर खूप सविस्तर लिहिलंय. आणि गुरुदेवांनी जे वर्णन केलंय, भागवत ग्रंथ हा शिरोमणी, भागवत हे सुखशास्त्र आहे. आता मी त्याच्या अर्थ सांगितले, आपण वाचा, आपल्याजवळ आहे गुरुवाणी. आणि त्याच्यात गुरुदेवांनी सगळं भागवताचं महात्म्य सांगितलं. आणि गुरुदेवांनी पूर्वी एकदा सांगितलं होतं की मला भागवत ऐकायची गरज नाही, मला भागवत खडा आणि खडा माहिती. मी तुमच्याकरता हे भागवत सगळं मी आयोजित करतो. आता 2 मार्च पासून आहे देवस्थानामध्ये भागवत आहे. तर याच्या पुढची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की श्रीकृष्ण शास्त्री जोशी जे भागवत सांगतात, तुम्ही ऐकला अनेक वेळा. श्रीकृष्ण शास्त्री जोशींनी मला हा अनुभव सांगितला जो आता मी सांगतोय. श्रीकृष्ण शास्त्री जोशी असं म्हणाले की शेवटच्या काळामध्ये गुरुदेव, बहुतेक वेळा गुरुदेव ती जी जुन्या दत्त देवस्थानातली खोली आहे त्यांची, गुरुदेव तिथे बसून, काय तुम्ही जुने लोक चुकलं तर सांगा बरं, हे तुम्हाला माहिती, जास्त माहिती. तर तिथे बसून भागवत ऐकायचे गुरुदेव. तर त्यांनी शेवटच्या काळामध्ये ज्यावेळी गुरुदेवांची परिस्थिती, शारीरिक परिस्थिती फारच बिकट झाली, ते श्रीकृष्ण शास्त्री जोशींना म्हणाले, श्रीकृष्ण शास्त्री जोशींचे शब्द मी सांगतो, ते त्यांना असं म्हणाले की मला भागवत ऐकायचं. गुरुदेवांनी सांगितलंय मला खडानखडा भागवत माहिती आहे, मला भागवत ऐकायची गरज, मी तुमच्यासाठी सांग. ते श्रीकृष्ण शास्त्री जोशींना म्हणतात की मला भागवत ऐकायचं आहे. तर गुरुदेव श्रीकृष्ण शास्त्री मी त्यांना म्हणालो की गुरुदेव आपल्याला भागवत ऐकायचं, पण आपली अशी परिस्थिती नाही ना, आपल्याला तर खुर्चीत पण बसता येत नाही. तर मग गुरुदेव असं म्हणाले की मग माझा पलंग तिथे टाकू आणि मी अशा पडलेल्या अवस्थेमध्ये भागवत ऐकेन. श्रीकृष्ण शास्त्री म्हणाले अवश्य ऐका, भगवंत तुमच्यावरती रागावणार नाही, तुम्ही अवश्य ऐका. हे सगळं झालं. हे सगळं झाल्यावर पुन्हा गुरुदेव त्यांना म्हणाले तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, तुम्ही परवानगी दिली हेही चांगलं आहे,
पण मला संकोच होतो. गुरुदेवांचं उत्तर आहे हे आपल्यासाठी. देवस्थानामध्ये आपण कसं वागावं, स्त्री पुरुषांनी कसं वागावं, आपला पोशाख कसा असावा, आपलं आचरण कसं असावं. निसर्गांची गोष्ट तुम्ही सांगितली, चांदोबा वाचत होते ना मी. हे जे आचरण आहे म्हणजे जे सर्व आहे त्या देवस्थानाचे, ते म्हणतात की मला संकोच होतो. कुणासाठी संकोच होतो? सगळे यापुढे इथे जे येणार आहेत त्यांनी ह्या मर्यादा पाळल्या पाहिजे. या देवस्थानाच्या मर्यादा त्यांनी पाळल्या पाहिजे. सर मला आपण अवश्य वाचत आहे भागवतात कसं भागवत सुरू झालं काय इतकं, आणि त्याचं जे त्या प्रकरणाचं जे टायटल आहे ना, शीर्षक फार अप्रतिम आहे. त्यांनी काय म्हटलंय, आपल्या आश्रमातील भागवत. आपल्या म्हणजे कुणाच्या? माझ्या नाही, आमच्या नाही, आपल्या. ते सांगताय वारंवार, हे सगळं तुमच्यासाठी, ही निर्मिती सगळी तुमच्यासाठी. कुणासाठी हे सगळं? म्हणून इतकं प्रेम आपण व्यवहारात म्हणतो म्हणतो आमचं घर. आता माझ्या मुलींचे लग्न आहे ना, त्यांनाही मी सांगतो आमच्या घरी असं आहे. अरे त्यांचं घर नाही का? हा भाव आहे. तर ते म्हणतात आपलं घर, हे सर्व हे विश्वाची माझे घर आहे. तर या ठिकाणी आता भक्तिमातेचं ते वर्णन करताय. आणि मग नारद त्यांना सांगताय मुक्तिम ज्ञानम विरक्तींच. मी प्रत्येक वेळा एकटा श्लोक असे ना का करतो, गुरुदेवांनी सांगितलंय संहिता ऐका, याच्यात ऐकून संहिता. ज्या ठिकाणी संहिता वाचली जाते नुसतीच भागवत कथा आहे, गुरुदेवांचे शब्द आहे, मी त्याला महत्व देत नाही, त्याच्यात आहे गुरुवाणीच आहे. म्हणून आपण संहिता काय तोडकं मोडकं मला जे वाचता येईल ते मी वाचतो. मुक्तिम ज्ञानम विरक्तींच सहकृत्वा गता भुवि कृतादिवापराशांतम महानंदेन संस्थिता. भक्ती मातेला सांगतात नारद महर्षी की हे भक्ती माते, सत्ययुगापासून सत्य, त्रेता, द्वापार या तिन्ही युगांमध्ये हे भक्ती माते तुझ्याबरोबर कोण कोण होतं? तुझ्याबरोबर मुक्ती होती, तुझ्याबरोबर ज्ञान होतं, तुझ्याबरोबर वैराग्य होतं. हे तिन्ही तुझ्या बरोबर होते. गुरुदांनी वर्णन केलं ना बालकृष्णाचं. आणि गुरुदांनाच ती स्फूर्ती झाली की आता गुरुदांना वाटलं की आपण जन्माष्टमी तर साजरी करतो, काय आपण कमी केलंय? गोपाल कृष्णांची सेवा करण्यात आपण काय कमी केलंय? आणि मग गुरुदांच्या लक्षात आलं. त्यांनी म्हटलंय आम्ही आपल्या घरी आलो. बालकृष्ण काय सुंदर वर्णन केलंय गुरुदेवांनी त्या रूपाचं. ते म्हणतात मुक्ती ज्ञानम विरक्तींच सहकृत्वा गताभुवि कृतादि द्वापराशांतम महानंदेन संस्थिता. तिन्ही युग, आता कलियुग सुरू आहे, त्या तीन युगांमध्ये मुक्ती, ज्ञान आणि वैराग्य भक्ती बरोबर अत्यंत आनंदाने होते. आता त्या दर्जाचं वैराग्य राहिलेलं नाही. रामकृष्ण परमहंसांच्या जीवनातला प्रसंग आहे. रामकृष्ण परमहंसांची शेवटची अवस्था होती, मृत्यूशय्यावर होता, कॅन्सर झालं तर आपल्याला माहिती सगळं. आणि एक भक्त आला तिथे, त्यांना डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं होतं, शुद्ध होते रामकृष्ण. आणि एक भक्त आला आणि तो म्हणाला की आता मी परत 4-5 वर्ष जाणार आहे, मला माहिती नाही माझी गुरुदेवांचं पुन्हा दर्शन, मला एकदा दर्शन घेऊ द्या. मग त्या द्वारावर जे सेवक होते त्यांनी काय सांगितले, बघा म्हणाले त्यांची अवस्था फार वाईट आहे, तुम्ही काहीच बोलू नका त्यांच्याशी, ते झोपलेलेच आहेत, काही बोलणारच नाही. ते म्हणाले ठीक आहे. आत गेले ते. आणि आपलं असं शास्त्र आहे की गुरूंकडे गेलं असं रिक्त हाताने जाऊ नये, काहीतरी आपण गुरूंना दिलं पाहिजे. आता त्या काळात त्यांच्याजवळ जे नाणं होतं, सोन्याचं नाणं बरोबर नेलं होतं, श्रीमंत होतं. रामकृष्ण परमहंसांच्या असे हात, त्यापैकी एका हातावरती त्यांनी नाणं ठेवलं. नाणं ठेवल्याबरोबर असा खाली पडलं. त्यांना वाटलं बा काय ठेवलं, पुन्हा ते नाणं ठेवलं, पुन्हा तसंच. असं 3दा झालं. 3दा होईपर्यंत जे बाहेर उभे होते दरवाजावर त्यांना शंकायला लागले की यार फक्त दर्शन घ्यायला गेले होते
आणि काय ते आत आले तर ते म्हणाले की काय नाही, म्हणजे मला असं वाटलं म्हणे काही यांना लोभ होतो का, गुरुची परीक्षा पाहिजे. हे वैराग्य आहे. बेशुद्ध अवस्थेमध्ये सुद्धा आपल्या हातात नाणं आलं आणि आपली शुद्ध अवस्थेमध्ये 2 पैसे कमी मिळाले तरी आपण असतो. हे वैराग्य आहे. आपल्या गुरुदेवांनी तर वैराग्याचे अनेक आदर्श निर्माण केलेले आहेत आपल्याला सगळ्यांना. तर हे भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे सगळे ज्ञान, वैराग्य आणि मुक्ती हे सगळे भक्ती बरोबर होते. आता कलियुगामध्ये नाही. कलियुगामध्ये कोण गेलाय? कलौ मुक्त क्षयं प्राप्त सांगताय नारद महर्षी. कलियुगामध्ये मुक्ती क्षय, मुक्तीचा क्षय झाला. आता मुक्ती कोणाला नकोय? तुकाराम महाराजांची सांगतात का, पत्नी सुद्धा यायला तयार नव्हती. कुणाला हवी मुक्ती? आता माझं वय 75 आहे, मला आला देव समोरून विचार, नाही जरा आता आमची कुणाला हवी मुक्ती? मुक्ती क्षय झाली ना, क्षय पावली. मुक्ती कुणाला नको आहे? मुक्ती प्राप्त होण्याची संधी आहे, परंतु मुक्ती कुणाला नको आहे? एक मी तुकाराम महाराजांचा अभंग वाचला, त्याच्यामध्ये आहे. आता तो प्रक्षिप्त आहे कसा आहे मला शंका आहे, ज्या अभ्यास लोक असते तो अभ्यास, तो अभंग असा आहे. माझ्या रामा विसरलीस म्हणून गाढवीन झाली. तुकाराम महाराज म्हणतात आपल्यासाठी, माझ्या रामा विसरलीस म्हणून गाढवीन झालीस. आता कशाची पुरणपोळी, आता धुंडी उकिरडे, आता उकिरडे धुंडाली, असा त्यांचा. म्हणजे तुकाराम महाराजांच्या बरोबर ते सगळे होते ना, त्यांनाही मुक्तीची संधी होती, परंतु ते गेले नाही. म्हणजे काही काही प्रसंग असे असतात की रामचंद्र प्रभूंच्या जीवनात असा एक प्रसंग आहे की ते ज्यावेळी वैकुंठाला गेले सगळे, इथं आपलं कार्य आटोपून, त्यावेळेला 5 लोक त्यांच्याबरोबर गेलेले. 5 इथे राहिले. त्याच्यात आहे बिभीषण, त्याच्यात आहे मारुती राजा, नंतर त्याच्यामध्ये मयंद, द्विविद आणि अजून एक नाव आहे, मला आता या क्षणी नाव आठवत नाही. असे 5 लोक पृथ्वी तलावरती राहिले. जांबुवंत म्हणून जांबुवंतांची भेट द्वापार युगात झाली आणि जांबुवंतांनी आपली कन्या भगवान श्रीकृष्णांना अर्पण केली. आता वेगवेगळे लोक का गेले मी कारण सांगत नाही. एकच महत्वाचं कारण सांगतो. काय भक्तीचं काय महत्व आहे, नाम महात्म्य काय, एकच कारण सांगतो. रामरायांना प्रभू रामचंद्रांनी विचारलं की अरे तू काय येत नाही? म्हणून मी यायला तयार आहे. चला म्हणाला आपण सगळे वैकुंठाला जाणार आहे. त्यावेळेला मारुतीरायांनी प्रश्न विचारला, देवा तुमची कथा तिथे केव्हा सुरू होते? रामरायांनी सांगितलं मी तिथे आहे, कथा नाहीये. मारुतीरायांनी सांगितलं मी येत नाही. राम असतील तिथे कथा असेलच असं नाही, पण कथा असेल तिथे राम आहे, म्हणून मी पृथ्वी तलावर राहणार. म्हणून जिथे जिथे रामकथा असते तिथे मारुतीरायांची मुक्ती असते. तर इथे काय सुचवायचंय की मुक्ती वेगळ्या लोकांना वेगळ्या कारणासाठी नकोय. आपल्याला स्वार्थासाठी, लोभासाठी, मायेसाठी मुक्ती नकोय. आणि मारुती राया या ठिकाणी नाम मोठं आहे, देवापेक्षाही नाम मोठं आहे. नामदेव महाराजांनी प्रश्न विचारला, लपलाशी तरी नाम कुठे नेशी? देवा तू लपून जा कुठेही, तुझं नाम कुठे तू नेणार आहे? तुझं नाम आहे. म्हणून मुक्ती निघून गेलेली आहे. मुक्ती पृथ्वी तलावरती नाही, अजूनही पृथ्वी तलावर ज्ञान, वैराग्य आणि भक्ती आहे. मुक्तिं ज्ञानं विरक्तिं च कृत्वा गता भूमी कलौ मुक्ती क्षयं प्राप्ता पाखंडामय पीडिता. पाखंड लोकांनी त्रास दिल्यामुळे ही अवस्था मुक्तीची झाली. आणि भगवंतांनी सांगितलंय की माझं स्मरण करा तुम्हाला जर मुक्ती. अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाति समद्भावम नाति नत्यत्र संशया. बरं झाला आला. त्याची चांगली झाली, मला मदत होती ते. तर मुक्ती कठीण, कारण अंतकालीन नाव आठवत नाही, कारण सवय नाही. जिभेला ती
जे जे लोक पापी सुद्धा जे जे मुक्त झाले ना त्यांची पूर्वपुण्याई आहे. पूतना मुक्त, अनेक मुक्त झाले. पूतना तर श्रीकृष्णाला ठार मारायला आले, परंतु पुतनाचं पूर्वचारित्र्य असे गुरुदेव आपल्याला समजा पात्र जरा तुम्ही पात्रता वाढवा. पुतनाचं पूर्वचारित्र्य असं आहे की पुतना ही पूर्वजन्मामध्ये बलिराजाची कन्या होती, तिचं नाव रत्ना होती. आणि ज्यावेळेला वामन भगवान श्रीकृष्ण वामन रूपामध्ये आले बलीच्या दारात, त्यावेळेला सगळे कुटुंबीय बाहेर आले की कोण अतिथी आला. आणि हा अतिथी पाहिल्यावरती पुतना ती जी रत्नावती होती तिच्यामध्ये मातृभाव जागृत झाला. जसं या बालकाला पाहून कोणाच्या मनात मातृभाव पितृभाव जागृत. ती तर बलिराजाची कन्या होती, तिच्या मनामध्ये मातृभाव जागृत झाला. विवाह झालेला नव्हता तरी मातृभाव जागृत झाला. आणि मग तिने त्या भटूला विचारलं, वामनाला विचारलं की माझ्या मनात तुझ्याविषयी मातृभाव जागृत झालाय, तू माझी इच्छा पूर्ण कर. त्यावेळेला वामनाने उत्तर दिलंय पुढच्या जन्मामध्ये मी तुझी इच्छा पूर्ण करेन. आणि म्हणून पूतनेची पात्रता होती. काही लोकांना या शंका विचारतात की पूतना ती मातृभावनेने चालली आणि म्हणून तिची मुक्ती केली भगवंताने. अशी अनेकांची भगवंतांनी मुक्ती केली आहे. ती मुक्ती श्रेष्ठ आहे कारण त्यांची पात्रता आहे, त्या पात्रतेनुसार त्यांची मुक्ती झालेली. कायेन वाचा मनसेंद्रियेण वा बुद्ध्या वा प्रकृती करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय नमः. या देणीदानाचा जो विधी झाला त्याचा एक पुढचा भाग तुम्हाला सांगा पुढच्या वेळेस. त्या निमित्ताने आपल्याला या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं ऐकायला मिळतात, त्याच्यावर आपल्यालाही विचार करण्याची सद्गुरू आपल्याला बुद्धी देतात. महेश्वराय मंदारपुष्पौ पुष्पसुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय. शिवाय गौरी वदनाब्जवृन्द सूर्याय दक्षाध्वरनाशकाय श्रीनीलकण्ठाय वृषध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय. वसिष्ठकुम्भोद्भव गौतमाय मुनीन्द्रदेवार्चितशेखराय चन्द्रार्कवैश्वानरलोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय. चनीचभेदभावमानसीनहानितो भक्तप्रेमराससाय ज्ञानबोधसाङ्गतो ब्रह्मा विष्णु साङ्गतो चित्रिपुत्र सप्ततो रामकृष्ण सद्गुरु श्रीनिवास जोडितो अक्षमाळकण्ठिहास्य गूढभाष्य बोधतो सर्वदेव सर्वतीर्थपादपद्मिवासतो आप्तइष्टदान सर्वमाय बापबन्धुतो रामकृष्ण सद्गुरु श्रीनिवास जोडितो. श्री गुरुदत्ता वाणिता हरिवनिता जय देव जय देव. कृष्ण पंचगंगा संगम स्थान चरित्रधावनिके गाणगापुरी गमन जय देवत्र श्रेष्ठ त्रिविक्रमविधान विश्वरूपेण याचते दर्शन जय देव जय सद्गुरुदत्ता सिंह सरस्वती जय विश्वंभरा जय देव विद्यासाठी वर्षे पुत्र निदान दुर्लभ ब्राह्मण पुत्र शिंपून कांजमहिषी काढले द्रोहून अंत्यजाचे वदनी समागम पूर्ण जय देव जय श्रीगुरुदत्ता सिंह सरस्वती जय विश्वंभरा जय देव विश्वकाशी पल्लव राहुली लवलाही पुष्टी ब्राह्मण केला शुद्ध निज देही अभिनव महिमा त्याची वर्णू मी काही प्रेंच राजा येऊन वंदी श्रीपाई. वाणिका भूक हरे हो कृष्णा जय देव कृपा श्री स्वामी महाराज की जय. राजा स्वामी महाराज की जय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजा स्वामी महाराज की जय. भीमा मजा संग निवासी राजा स्वामी महाराज की जय. श्रीमंत सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमंत सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमंत सरस्वती स्वामी महाराज की जय. हंस हंस परम
योगस्वं त्राता योगक्षेमकृत्सद्गुरुस्वं त्वं सर्वस्वं मम प्रभो विश्वमूर्ते घोरा कष्टादुतरास्मान् नमस्ते ततो एवं त्वं शरण्यो भरता पूर्वाग्रेयानुगुणं पूर्णाते घोरा कष्टादुतरास्मान् नमस्ते धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्सङ्गाप्तिं देहि मुक्तिं च मुक्तिं भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोरा कष्टादुतरास्मान् नमस्ते दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा श्रीरामकृष्ण गुरु माझे आई लाटाव जावा पाई 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 श्रीकांत बंधू श्री रामकृष्ण श्री स्वामी महाराज की जय। अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.